हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. नात्यात कधीच दुर्लक्ष होणार नाही. 5 नवीन डार्क सायकोलॉजिकल ट्रिक्स. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अशा 5 प्रगत डार्क सायकोलॉजी ट्रिक्स सांगणार आहे ज्या तुमच्या नात्यातील पूर्ण चित्र बदलून टाकतील. बऱ्याचदा पती पत्नीच्या नात्यात असं होतं की तुम्ही समोरच्या व्यक्तीला जितकं समजून घेता तेवढेच ते तुमच्या भावनांशी खेळायला लागतात. तुम्ही कितीही मन जिंकण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी त्यांच्याकडून फक्त दुर्लक्षच मिळतं. असं का होतं? कारण तुम्ही तुमच्या भावनांचा रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात सोपवलेला असतो. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या एका मेसेजसाठी किंवा फोनसाठी धडपडत राहाल तोपर्यंत तुमची व्हॅल्यू वाढणार नाही. आज आपण अशा 5 मानसिक रणनीती पाहणार आहोत ज्या वापरल्यानंतर समोरच्या व्यक्तीला तुमच्या अस्तित्वाची आणि महत्वाकांक्षाची खरी जाणीव होईल. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया पहिली ट्रिक म्हणजे पुश अँड पुल तंत्र. पहिली ट्रिक आहे पुश अँड पुल म्हणजे जवळीक आणि अचानक दुरावा. पुरुषाच्या मेंदूला जेव्हा खात्री पडते की तुम्ही नेहमी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणार आहात तेव्हा ते कंटाळतात. तुम्हाला काय करायचं आहे? काही दिवस त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने, काळजीने आणि आपुलकीने वागा. त्यांना असं वाटू द्या की तेच तुमच्या जगाचा केंद्रबिंदू आहे आणि ज्या क्षणी त्यांना या सुखाची सवय होईल नेमक्या त्याच वेळी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक न्यूट्रल व्हा. म्हणजेच भांडण न करता फक्त कामापुरतं आणि औपचारिक बोला. सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी हक्काची गोष्ट अचानक दुर्मिळ होते तेव्हा तिची किंमत 1000 पटीने वाढते. ही अचानक निर्माण झालेली भावनिक पोकळी त्यांना तुमच्याकडे पुन्हा खेचून आणेल. दुसरी ट्रिक इनकम्प्लीट लूप म्हणजे उत्सुकता वाढवणे. मानवी मेंदूची एक गंमत आहे, त्याला अर्धवट राहिलेल्या गोष्टी किंवा कहाण्या कधीच विसरता येत नाही. याला सायकोलॉजीमध्ये झेड गार्नेट इफेक्ट म्हणतात. नात्यात नेहमी सर्व काही उघडपणे सांगू नका. उदाहरणार्थ, नवऱ्याशी बोलताना म्हणा, आज मला एक खूप महत्वाची आणि रंजक गोष्ट समजली, मी तुला रात्री सांगेन. आणि रात्री त्यांनी विचारल्यावर म्हणा, असो आता खूप उशीर झालाय, उद्या आरामात बोलू. किंवा फोनवर बोलताना अचानक गालातल्या गालात हसा आणि त्यांनी विचारल्यावर विषय टाळा. जेव्हा तुम्ही गोष्टी अर्धवट सोडता तेव्हा समोरच्या मनात तीव्र उत्सुकता निर्माण होते. ते सतत तुमच्याच विचार करत राहतात कारण त्यांच्या मेंदूला तो लूप पूर्ण करायचा असतो. तिसरी ट्रिक फॉल्स अलार्म बंद करणे. अनेक स्त्रियांची एक सवय असते, त्या रागाच्या भरात नवऱ्याला खूप मोठ्या धमक्या देतात, जसे की मी माहेरी निघून जाईन, मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही, पण प्रत्यक्षात त्या काहीच करत नाहीत. याला सायकोलॉजीमध्ये फॉल्स अलार्म म्हणतात. नवऱ्याला माहित असतं की हे फक्त बोलते, करणार काहीच नाही, त्यामुळे तुमच्या शब्दांची किंमत शून्य होते. डार्क सायकोलॉजी सांगते की धमक्या देणे पूर्णपणे बंद करा. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नसेल तर शांतपणे एकदाच तुमची मर्यादा सांगा आणि जर त्यांनी ती मर्यादा ओलांडली तर न बोलता त्याचे ठोस परिणाम त्यांना कृतीतून दाखवून द्या. उदाहरणार्थ, पूर्णपणे संवाद थांबवणे किंवा स्वतःच्या कामात निघून जाणे. जेव्हा पुरुषाला कळतं की तुमच्या धमक्या पोकळ नसतात तेव्हा तो तुमच्या प्रत्येक शब्दाचा मान राखायला लागतो. चौथी ट्रिक सोशल प्रूफिंग. पुरुषांमध्ये निसर्गतःच एक स्पर्धात्मक भावना असते. जर त्यांना वाटलं की तुम्ही फक्त आणि फक्त त्यांच्याच अवतीभोवती आहात तर ते शांत बसतात. पण जेव्हा त्यांना दिसतं की इतर लोक तुमचा आदर करतात, तुमच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करतात, तेव्हा त्यांच्या नजरेत तुमची किंमत अचानक वाढते. त्यामुळे स्वतःला घरापुरतं मर्यादित ठेवू नका. नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये किंवा सोशल मीडियावर स्वतःची एक वेगळी ओळख, आत्मविश्वास आणि हुशारी दाखवा. जेव्हा तुमचे मिस्टर पाहतील की इतर लोक तुमच्याशी बोलण्यात रस दाखवत आहे किंवा तुमचं कौतुक करत आहे तेव्हा त्यांच्या सुप्त मनात तुम्हाला गमावण्याची सुप्त भीती निर्माण होईल. ते तुम्हाला अजून जास्त जपायला लागतील. 5वी ट्रिक अँटी व्हॅलिडेशन. नेहमी सहमती न दर्शवणे. अनेकदा बायका नवऱ्याला खुश ठेवण्यासाठी त्यांच्या प्रत्येक मताला होकार देतात. नवरा जे म्हणेल तीच पूर्व दिशा. पण सायकोलॉजीनुसार अशा हो ला हो करणाऱ्या व्यक्तीचा आदर हळूहळू कमी होतो. तुमचं स्वतःचं एक ठाम मत असू द्या. जर एखादी गोष्ट तुम्हाला पटली नसेल तर अत्यंत शांतपणे आणि आत्मविश्वासाने सांगा, मला तुझा हा विचार पटला नाही, माझ्यामध्ये हे असं असायला नको. वाद घालू नका, फक्त तुमचं मत मांडून शांत राहा. जेव्हा तुम्ही हुशारीने आणि तर्काने असहमती दर्शवता तेव्हा पुरुषाला जाणवतं की समोरची व्यक्ती केवळ एक बाहुली नाही तर एक सुशिक्षित आणि विचार करणारी स्त्री आहे. मैत्रिणींनो, या 5 सायकोलॉजिकल ट्रिक्स तुमच्या नात्यातील तुमची पॉवर आणि आदर परत मिळवून देण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
डार्क सायकोलॉजीचा वापर करणं म्हणजे कोणाचं वाईट करणं नाही, तर स्वतःचा गमावलेला सन्मान आणि नात्यातलं बिघडलेलं संतुलन पुन्हा मिळवणं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला मौल्यवान मानणार नाही, तोपर्यंत हे जग तुम्हाला गृहीत धरत राहील. आजची ही नवीन माहिती तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत आवर्जून शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या, स्वतःची व्हॅल्यू ओळखा. पुन्हा भेटूया अशाच एका क्रांतिकारी विषयासह. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.